अकोल्यातील अशोक लेलँड शोरूम जवळ जळीत अवस्थेत आढळलेल्या चेतन शेळके मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे। सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि प्राथमिक शवविच्छेदन अहवालाच्या आधारे हा मृत्यू प्रथमदर्शी आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे। तर समाज माध्यमांवर दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। दिनांक 26 एप्रिल रोजी अकोल्यातील डाबकी रोड परिसरात चेतन बबन शेळके या 28 वर्षीय युवकाचा जळीत अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणात विविध समाज माध्यमांवर खुनाचा संशय व्यक्त करणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केली। तपासादरम्यान रिधोरा रोडवरील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरले। त्यामध्ये चेतन शेळके स्वतःच्या दुचाकीवर येऊन बाटलीत पेट्रोल खरेदी करताना स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले। संबंधित पेट्रोलचे UPI पेमेंटही त्याने स्वतः केल्याचे निष्पन्न झाले आहे। दरम्यान रात्री 9:30च्या सुमारास चेतन जळत असल्याची माहिती डायल क्रमांक 112 वर देण्यात आली होती। घटनास्थळी त्याचे वडील उपस्थित असून त्यांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात भाजल्यामुळे झालेला शॉक हे मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे। घटनास्थळी मिळालेल्या पेट्रोलच्या बाटल्या, साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा प्रकार प्रथमदर्शनी आत्महत्येचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। तसेच कोणताही ठोस पुरावा नसताना खुनाचा बनाव करून समाजात भीती आणि दिशाभूल निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे।